नमस्कार, वेलकम टू पॅलेट नाईफ। आज आपण फणसाच्या कुयरीची भाजी बघणार आहोत। त्याच्यासाठी आपण फणसाची कुयरी घेतलेली आहे। जो छोटा फणस असतो ना, कोवळा फणस, त्याला आपण फणसाची कुयरी म्हणतो। ती स्वच्छ धुवून घेतलेली आहे। ती कापायला थोडी कठीण पडते, त्यासाठी धारदार सुरी किंवा तुम्ही कोयत्याचा वापर सुद्धा करू शकता। काही जण त्या कुयरीची सालं अगोदर काढून घेतात, पण ती सालं काढायला फार कठीण जातं, म्हणून मी नेहमी त्याचे तुकडे करून घेते आणि आतला जो कडक भाग असतो तो सुरीने कट करून बाजूला करायचा असतो। आणि त्याच्यानंतर मी ते सगळं कुकरमध्ये वाफवून घेते। छान ते शिजलं पाहिजे, तर त्याच्या आधी आपण छोटे छोटे तुकडे केलेत जेणेकरून ते पटकन शिजले जावेत। भांड्यामध्ये मी कोमट पाणी घेतलंय आणि त्याच्यामध्ये मी 1 चमचा मीठ टाकून त्याच्यामध्ये त्या फोडी टाकलेल्या आहेत। त्या फोडी स्वच्छ धुवून घ्यायच्यात। अगदी 2-3 वेळा ते स्वच्छ धुवून घ्यायचंय। जेवढं आपण धुवू तेवढं त्याचं काळं काळं पाणी निघून जातं आणि त्या स्वच्छ होतात। आणि अशा प्रकारे ह्या स्वच्छ केलेल्या फोडी आपण कुकरमध्ये छान शिजवून घ्यायच्या आहेत। पण या शिजवताना सुद्धा एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की इथे तुम्हाला अगदी व्यवस्थित 5-6 शिट्या काढाव्या लागतील, त्याच्याशिवाय तो फणस शिजला जात नाही। जरी तो कोवळा असला तरी तो फणस कडकच असतो, त्याच्यामुळे त्याला 5-6 शिट्या काढाव्या लागतील। आणि त्याच्यानंतर त्याची जी सालं आहेत ती आपण वेगळी करून घेतोय। आता ती सुरीने पटकन आणि व्यवस्थित वेगळी करता येतात, आपल्याला काहीच त्रास होत नाही। म्हणून ही पद्धत अतिशय सोपी पद्धत आहे आणि ही पद्धत मी तुमच्याबरोबर शेअर केलेली आहे। तुम्हीही या पद्धतीने नक्की करून बघा। नाहीतर तुम्ही इतर वेळी जेव्हा तुम्ही फणसाची सालं काढता ना, कच्च्या फणसाची, तेव्हा ते खूप वेळ जातो आणि खूप कठीण काम वाटतं ते। त्यानंतर ते आपण जो गर काढलेला आहे तो कुस्करून घ्यायचा आहे आणि तेलामध्ये थोडी राई, जिरं, माझ्याकडे कढीपत्ता नव्हता, नाहीतर तुम्ही इथे कढीपत्ता सुद्धा टाकू शकताय, आणि हिंग याची छान फोडणी करून घ्यायची आणि त्याच्याबरोबरच आपण ठेचलेला लसूण ह्याच्यामध्ये टाकायचा आहे आणि तो छान परतून घ्यायचा आहे। साधारण थोडासा तो लालसर झाला पाहिजे। आणि त्यानंतर त्याच्यामध्ये मी बारीक चिरलेला कांदा, 2 मोठे कांदे घेतलेले आहेत। ह्याला कांदा भरपूर असला की त्याची चव आणखी वाढते, त्याच्यामुळे कांदा भरपूर बारीक आणि छान बारीक चिरून घ्यायचा आहे आणि तो छान परतून घ्यायचा आहे। आणि त्याच्यावरती मग अगदी मसाले आपले नेहमीचेच आहेत। हळद आहे, काश्मीरी मिरची मी थोडीशी टाकली आहे, तुम्हाला इथे तुमचा जो नेहमीचा वापराचा मसाला आहे तो टाकला तरी चालेल। ही तिळकूट टाकून भाजी आहे, तर तिळकुटाचं प्रमाण नक्कीच ह्याच्यामध्ये जास्त मी टाकते आहे। 2 टेबलस्पून, 2 मोठे चमचे भरून मी तिळकूट टाकलेला आहे। या भाजीला जी चव येते ना, ती तिळकुटाची चव आहे। पूर्वीच्या काळी ना बरीच जण शेतामध्ये कामाला जायचे, त्यावेळी झटपट भाज्या कशा करायच्या, तर हे तिळकूट किंवा वेगवेगळे जे झटपट होणारे मसाले आहेत ते वाटण वगैरे न लावता ज्या भाज्या करता येतील अशा पद्धतीने ते मसाले करून ठेवायचे। त्याच्यातलाच हा एक प्रकार आहे तिळकूट, किंवा कारळ्याची चटणी सुद्धा म्हणतात। थोडंसं मीठ टाकायचंय आणि ती छान परतून घ्यायचे आणि त्याला जी चव येते ना, ती तिळकुटाची खूपच मस्त चव येते। तुम्ही ह्या पद्धतीने नक्की करून बघा। आणि ह्याच्यामध्ये मी कोकम टाकते आणि थोडासा एक पाण्याचा हबका द्यायचा आणि झाकण मारून मंद गॅसवरती छान एक वाफ आणायची आहे। त्याला छान थोडंसं तेल सुटतं आणि ते छान एकजीव होऊन जातं आणि खरंच ही भाजी अतिशय सुंदर झालेली आहे। तर तुम्ही ही ह्या पद्धतीने भाजी करून बघा, झटपट होते आणि ही भाजी ना भाकरी बरोबर खाण्याची मजा आहे ना, आहा। बघा, आपली भाजी ही झाली सुद्धा। तो फणस शिजलेला असल्यामुळे आपल्याला भाजी नंतर फोडणीला टाकली की बनायला काही वेळ लागत नाही, झटपट होते। आणि त्या भाजीबरोबर तुम्ही भाकरी नक्की खाऊन बघा। मी ह्याच्याबरोबर ज्वारीची भाकरी केलेली होती आणि खूपच सुंदर लागत होती। तुम्हीही या पद्धतीने नक्की बेत करा आणि खाऊन मला सांगा कसा काय वाटला तो। धन्यवाद।